आज आमच्या परिसरातील काळ्या मातीचा धनी या नावानं प्रसिद्ध असलेला आमचा जीवाचा जिवलग मित्र या पंचक्रोशीसाठी अहोरात्र झटणारे आणि पाणी देण्याचं हे पाणी आणि शेती हे त्याचं एक स्वप्न आणि ध्येय होतं। ते ध्येय या मायबाप सरकारकडून पूर्ण झालं नाही। वेळोवेळी पाठपुरावा केला, वेळोवेळी आमचा परिसरही त्याच्या पाठीमागे उभा राहिला, परंतु ही बाब छोटीशी नव्हती आणि या छोटीशी बाबीला न्याय न देऊ शकल्यामुळे या आज आमचा काळा मातीचा धनी कैलास अर्जुनराव नागरे यांनी या सरकारवर आत्महत्या केलेली आहे। तरी जोपर्यंत सरकारचं प्रशासकीय आणि शासकीय या दोन्हीही यंत्रणा येत नाही आणि आम्हाला हमी पत्र देत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मित्राचा हा मृतदेह इथून हलू देणार नाही। पंचनाम्यासाठी नाही किंवा कुठल्याही प्रकारासाठी नाही, याचे आम्ही सर्व पंचक्रोशीतील लोक हाच त्याला श्रद्धांजली म्हणून तिथं हात त्याग करणार आहे। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, त्याने जे केलेलं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही, लेखी स्वरूपात कोणी देत नाही, शासकीय असो प्रशासकीय असो, तोपर्यंत आम्ही हा मृतदेह इथून हलवू देणार नाही। त्याला राज्य शासकीय पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी प्रगतशील शेतकरी कसा आहे, पाणी कसं असावं, पाण्यासाठी नियोजन कसं असावं, ह्या सर्व बाबी त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या आहेत। धरण उशाची आणि कोरड घशाची अशी आमची गत झालेली आहे। खडकपूर्णा धरण आजही तुडुंब वाहत आहे आणि त्याच्यासाठी आमच्या या मित्रांनी या आवती केलेली आणि ही आवती वाया गेली नाही पाहिजे, एवढेच आमच्या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे। नागरे हे अत्यंत प्रगतिशील आणि प्रयोगशील कास्तकार होते। यांची धडपड शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे, शेती व्यवसाय हा नफ्यात गेला पाहिजे या अनुषंगानं ते अनेक वर्षांपासून काम करत होते। मात्र दुर्दैवाने आज त्यांना या क्रूर आणि कुठलंही नियोजन नसणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी कुठलेही विशेष पॅकेज नसणाऱ्या सरकारचा हा बळी ठरलेला आहे। वास्तविक पाहता नागरे हे अत्यंत चिकाटीबाज आणि हुशार असे कास्तकार होते। त्यांनी आत्महत्यापूर्वी निश्चित शासनाला पत्र निवेदन हे दिले असतील, मात्र कुठलीच कारवाई होत नाही। पालकमंत्री या जिल्ह्यात येत नाही, सरकार प्रतिसाद देत नाही आणि उलट पक्षी परवा आलेल्या अर्थसंकल्पातून अत्यंत निराशजनक अशा स्वरूपाचं एक शेतकरी वर्गाचे चित्र निर्माण झालंय, त्याचा हा बळी आहे। आज शेतकरी पाण्यासाठी जर आत्महत्या करत असेल तर यासारखी लाजिरवाणी बाब ही दुसरी कुठलीही नाही। देवेंद्र फडणवीसांनी आता तरी जो त्यांचा मूळ समस्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी बदलावा। ज्या मूळ समस्या आहेत त्याला बगल देण्याकरता ते कुठे तालिबानी स्वरूपाचे वक्तव्य करतात, कुठे अजून दोन जातींना दोन धर्मांना लढवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मूळ विषयापासून ते पळ काढत आहेत आणि त्याचा परिणाम नागरेंसारख्या प्रगतिशील आणि चांगल्या शेतकऱ्यांना स्वतःचा जीव देऊन हे मोल चुकवावं लागत आहे।